शिक्षण संस्थेचे माजी सचिव आदरणीय शशिकांत शेटजी छिद्रावर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. काही माणसे आपल्या आयुष्यातून निघून जातात, पण त्यांच्या विचाराचा, कार्याचा आणि माणुसकीचा ठसा मात्र कायमचा मागे ठेवून जातात. आदरणीय शशिकांत शेट छिद्रावर हे अशाच व्यक्तिमत्वापैकी एक होते. त्यांच्या स्मृतींना जाऊन आज 2 वर्ष झाली तरी त्यांचे कार्य, त्यांची धडपड आणि आडत व्यापारी शिक्षण संस्थेच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आजही प्रेरणादायी आहे. त्यांना विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र प्रकाश पाटील बेंबरेकरजी, उपाध्यक्ष जनार्दन शेठ छिद्रावर, सहसचिव राजू शेठ महाजन, कार्यकारिणी सदस्य रवींद्रप्पा द्याडे, चंद्रकांत शेठ नार्लावार, गुरुराज छिद्रावर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन खताळ सर, कैलासवासी शशिकांत दादा छिद्रावर, 2 वर्ष झाले त्यांना जाऊन आपण आज द्वितीय पुण्यस्मरण आज आपण तिथे घेत आहोत. जरी 2 वर्ष झाले तरी पावलापावली त्यांची आठवण आम्हाला आमच्या या आडत व्यापारी शिक्षण संस्थेच्या कामाच्या माध्यमातून वारंवार त्यांची आठवण होते. एक आता असं उत्तुंग व्यक्तिमत्व जे आज आमच्यात नाही, त्यांनी नगरेश्वर मंदिर असो, राघवेंद्र स्वामी मंदिर असो, आडत व्यापारी शिक्षण संस्था असो, सामाजिक कार्यामध्ये त्यांचं फार मोलाचं योगदान आहे. ते विसरता येणार नाही. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं, त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांनी उत्तुंग शिखर गाठलं होतं. आज त्याचंच पुढे न्यायचं काम गुरुराज करत आहे. या प्रसंगी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. देगलूर शहर आणि परिसरामध्ये एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांचं विशेष योगदान आहे असे कैलासवासी शशिकांत नारायणरावजी छिद्रावर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त देगलूर महाविद्यालयातील NCC विभागाकडून रक्तदान शिबिर आणि NSS विभागाकडून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश पाटील बेंबरेकर साहेब, उपाध्यक्ष श्री जनार्दन काका छिद्रावर, सहसचिव राजकुमार महाजन साहेब, सदस्य श्री देवेंद्रजी मोतीवार साहेब, रवींद्रप्पा द्याडे, श्री चंद्रकांतजी नार्लावार, पंडू काका मुंद्रद्वार, गुरुराजी छिद्रावर, महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन खताळ सर आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे अशा कैलासवासी छिद्रावर साहेबांना पुष्पहार अर्पण करावं आणि अभिवादन करावं. उपस्थित सगळे मान्यवर, मॅनेजमेंटचे सगळे स्टाफ, टीचिंग प्रिन्सिपल सर, टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ, आज बघता बघता 2 वर्ष झाले. पप्पा हे एक आमचे घराचे आधारस्तंभ होते आणि या 2 वर्षामध्ये आम्हाला ते पोकळ जाणवलं. एक एम्प्टीनेस जे म्हणतात ते या 2 वर्षामध्ये मला क्षणक्षणात जाणून घेतलं. माझे पप्पा एक मला मित्रासारखं होते, जे प्रत्येक क्षणामध्ये
मला एक मित्रासारखं प्रत्येक चीजला प्रत्येक क्षणात मला सांगत होते, ते आज मला भरून एक एम्प्टीनेस वाटतं, ते कधीच ह्या लाईफमध्ये कधीच भरून होणार नाही. त्यांनी मधूर कॉटन असोसिएशन असो, देगलूर कॉलेज असो, राघवेंद्र स्वामी मंदिर असो, त्यांचं पूर्ण जीवन फक्त त्याच्यावर लक्ष होतं. त्यांनी आयुष्यभर एक प्रामाणिकपणे सतत प्रत्येक जे काही करत होते, बिझनेस किंवा स्पिरिच्युअल रिलेटेड, त्यांनी प्रत्येक क्षणामध्ये हमेशा एक स्पिरिच्युअलनेस करून त्यांनी कार्य करत होते. आज त्यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणमुळे त्यांचे विनम्र अभिवादन करतो आणि सगळ्यांना जे ब्लड डोनेशन करत आहेत त्यांना मी धन्यवाद मानतो, हृदयपूर्वक धन्यवाद मानतो. आणि तसंच वृक्षारोपणचा पण कार्यक्रम करत आहे. सगळ्यांना आल्याबद्दल धन्यवाद. श्रीनिवासा ब्लड सेंटर तर्फे इथं मी आज कॅम्प ऑर्गनाईज केले आणि आपल्या देगलूर कॉलेजनी आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. एक रिक्वेस्ट आहे की सगळ्या डोनर्सनी फर्स्ट ऑफ ऑल ब्रेकफास्ट केल्याशिवाय देऊ नका. इन केस तर ब्रेकफास्ट केलं नसेल तर आपल्याकडे बनानास आहेत, केळी आहेत, तर ते घ्या आणि मगच डोनेशन द्या. लगेच खाल्ल्या पण द्यायचं नाही. 5-10 मिनिट्स बसायचं मग द्यायचं, कारण का उलटीसारखं होतं, तुम्हाला नॉशिया होतं. हे सगळे प्रिकॉशन्स घेतल्यावर तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. आणि रक्तदान केल्यानंतर सुद्धा लगेच उठू नका. 5-10 मिनिट्स बसा. आपल्याकडे 10 चेअर्स अवेलेबल आहेत, तर तुम्ही आरामशीर रेस्ट करू शकता. तुम्हाला पूर्णपणे बरं वाटल्याशिवाय उठायचं नाही. आणि सेकंड थिंग, सगळे ज्यांना बीपी आहे, सगळ्या टीचर्सनी बीपी मोजल्याशिवाय देऊ नका, कारण का रक्तदान करायला प्रॉब्लेम येत नाही, पण रक्तदान केल्यानंतर तुमचा ब्लड फ्लो थांबत नाही. सो प्लीज सगळ्यांनी बीपी मोजूनच ब्लड डोनेशन करा. तुमची इच्छा असली तरी सुद्धा तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो, यासाठी आम्ही प्रिकॉशन्स घेतो. सगळ्या स्टुडंट्सनी 18 इयर्सच्या वर ब्लड डोनेशन करायचं आहे. 50 kgs आपले जे आहे ते आहे आपलं रूल्स आहे. तर 18 इयर्स आणि 50 kg, 60 इयर्स फर्स्ट टाइम डोनेशन आणि 65 जे रेग्युलर डोनर्स आहेत त्यांच्यासाठी. शुगरसाठी जर तुम्ही चेकअप करत असाल तर 200च्या खाली शुगर पाहिजे. थायरॉइड देऊ नाही शकत, कारण का मंथली चेकअप जर रिपोर्ट नॉर्मल असेल तरच, तुमचा रिपोर्ट असेल तरच आम्ही ब्लड डोनेशन